पुन्हा एकदा गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी यांच्याकडे जाऊयात। गिरीश, या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे। कुणाल कामरा त्यावेळेला त्या ठिकाणी होता का? निश्चितच ही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही की कुणाल कामरा त्या ठिकाणी होते किंवा नव्हते। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेल आहे, या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कुणाल कामराचे हे सगळे शोज व्हायचे, कॉमेडी शोज व्हायचे आणि त्या ठिकाणी बरेचसे लोक दान देण्यात। आमदार मुरजी पटेल काका सध्या MIDC पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। काका, कोणाच्या विरोधात तुम्ही आज तक्रार करणार आहेत? काय तक्रार आहे तुमची, काय सांगणार? कुणाल कामरा नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, त्यांनी आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात खालची पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही सगळे शिवसैनिक MIDC पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात FIR करायला आलो आहे। काय मागणी असणार आहे तुमच्या या FIR मध्ये? काय दाखल करणार आहेत गुन्हा? त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे। मग लायकी सोडून जे असं लोक बोलतायत त्याच्यावर वचक बसला पाहिजे म्हणून दुसरं कोणी हिंमत करणार नाही। आणि आपला माध्यम मी त्यांना इशारा देतोय की येणाऱ्या 2 दिवसात जर शिंदे साहेबांची त्यांनी माफी नाही मागितली तर आमचे शिवसैनिक त्यांना रस्त्यावर जिथे दिसेल तिथे काळा फासतील। पण त्यांच्या व्हिडिओ सध्या संजय राऊत यांनी पण ट्विट केली आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगितलं? आता संजय राऊत कोण आहे काय आहे मला माहिती नाही किंवा असं लोकांच्या उत्तर द्यायला मी इथे आलो नाही। मी आमच्या नेत्याच्यावर जे बोलला त्याच्यावर FIR करायला आलो आहे। मुरजी पटेल काका आहे, तुम्ही बघू शकता इथे कुणाल कामरा यांच्या विरोधात सध्या FIR प्रक्रिया सुरू केली आहे। MIDC पोलीस स्टेशनमध्ये बसून स्वतः ते FIR प्रक्रिया इथे सुरू केली आहे। कॅमेरामॅन शरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। तर खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, शोच्या सेटची तोडफोड करत असताना या शोचं रेकॉर्डिंग या ठिकाणी होत होतं। किती जण यावेळेला या ठिकाणी होते आणि या शोच्या सेटच्या ठिकाणी शिवसैनिक घुसले तरी कसे? निश्चित आपण पाहतोय की रस्त्याला लागूनच युनिकॉन्टिनेंटल हे हॉटेल आहे आणि UBT स्टुडिओ सुद्धा आहे आणि या ठिकाणी एकत्रित 70 ते 80 शिवसैनिक एकत्रित जमले आणि हे सगळे जाऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि यानंतर त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आणि शिवसेना जिंदाबादचे नारे दिले आणि एकनाथ शिंदेची कुणाल कामराने माफी मागावी आणि कुणाल कामराच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली आणि अवघ्या काही वेळापूर्वी शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले। ही ताजी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। खुर्च्या सगळ्या मोडतोड करण्यात आलेली, खुर्च्यांची सेटची मोडतोड करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये कुणाल कामराला कुठेतरी दोषी मानलं जातं आणि कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागावी, अन्यथा कुठे ना कुठे जिथे कुठे मुंबईमध्ये दिसेल त्या ठिकाणी काळा फासला जाईल अशी एक चिथावणी सुद्धा कुणाल कामराला या सगळ्या शिवसैनिकांकडून देण्यात येते। ज्यावेळी शो सुरू होता त्यावेळी 70 ते 80 जे प्रेक्षक आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते। आज संडे आहे आणि त्यामुळे हे सगळे जे युवा तरुणी आहेत या ठिकाणी आपण पाहतो की नेहमीच संडेच्या दिवशी याच ठिकाणी एकत्रित होतात आणि आज देखील तसंच वातावरण काहीसं होतं। पण त्यांना या गोष्टीची कल्पना होती की शिवसैनिक मागावर आहेत आणि शिवसैनिकांनी या ठिकाणी पोहोचून या सगळ्या शोची तोडफोड केली आहे। कुणालाही इजा पोहोचू नये याची देखील काळजी या ठिकाणी घेतली गेली शिवसेनेकडून आणि आधी या सगळ्या प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि याचा निषेध आम्ही करतोय। कुणाल कामराने एकनाथ शिंदे विरोधात जी भूमिका मांडलेली आहे ती शिवसेनेला पटलेली नाहीये हे सुद्धा त्यांना समजावून सांगण्यात आलं आणि यानंतर त्यांनी सगळी तोडफोड केलेली आहे आणि कुणाल कामराचा निषेध सध्या नोंदवणं या ठिकाणी सुरू आहे। गिरीश, काही वेळापूर्वी उदय सामंत यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली होती। जर या गाण्यामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर साहजिकच कारवाई केली जाईल असं त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी TV9 मराठीवर सुद्धा पाहायला मिळालेली होती। कुणाल कामराचं हे गाणं जे आहे ते नेमकं कुठे आलेलं आहे, कुठे पब्लिश झालेलं आहे, तर त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच युट्यूबवरती हे गाणं असल्याची माहिती आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा हे जे गाणं आहे ते व्हायरल होत आहे। इतर जे तरुणांचे ग्रुप्स आहेत, जे सोबो मुंबईतले ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सवर सुद्धा हे गाणं व्हायरल होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबाबतचं हे गाणं आहे आणि संजय राऊत यांनी सुद्धा हे गाणं ट्विट केल्याची माहिती मिळते आणि यानंतर आपण पाहिलं की मुरजी पटेल यांनी सुद्धा जी माहिती दिली आहे त्या अनुषंगाने आता पोलीस नेमकी काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्याबाबतचे जे गाणं होतं त्यानंतर आता आपण पाहतोय की शिवसैनिक ऍक्शन मोडमध्ये आलेत, आक्रमक झालेले आहेत आणि कुठे ना कुठेतरी हा वाद आता आणखी जास्त चिघळेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे, कुणाल कामराबाबतची त्यांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण जी गाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतची असू द्या किंवा मग एकनाथ शिंदे यांच्याबाबतची असू द्या यावर आता आक्षेप घेतला जातोय आणि नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर
जवळपास 60 ते 70 शिवसैनिक या सेटच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि हा शो जो आहे तो बंद पडला आणि या ठिकाणी शोच्या सेटची तोडफोड जी आहे ती शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे. TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. कारच्या युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे. कुणाल कामराच्या विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. मुरजी पटेल सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत FIR दाखल करण्यासाठी. धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.